अधिक मास महात्म्य अध्याय 8. गौतमीच्या सांगणेवरून सुदैवने शोक सोडला व श्रीहरीवर भरोसा ठेवून पूर्ववत कार्य करू लागला. एके दिवशी त्याचा पुत्र सवंगड्यांसह विहिरीवर खेळण्यास गेला. विहिरीवर सर्व सवंगडी उड्या मारत यथेच्छ पोहत होते. त्यात सुदैवांचा पुत्रही खेळण्यास गेला. दुर्दैवाने विहिरीत बुड्या मारताना तो बुडाला. बराच वेळ तो वर आला नाही तेव्हा सवंगड्यांनी ती घटना गौतमीला सांगितली. ते ऐकून गौतमी व सुदैव अकांड तांडव करून शोक करू लागले. जेव्हा प्रेत वर आले तेव्हा ते आपल्या मांडीवर घेऊन दोघेही विहिरीकाठी बसून शोक करू लागले. इतके की नित्यकर्मेही त्यांनी सोडली. इतक्यात अचानक मेघगर्जना होऊन विजा चमकू लागल्या व 1 महिन्यापर्यंत पाऊस पडत होता. परंतु शोकग्रस्त सुदैव गौतमीला त्याचे भानच नव्हते. महिना कधीच निघून गेला. त्या महिन्याभरात त्यांनी अन्नपाणीही सोडले होते. अनायासे तो होता पुरुषोत्तम मास. नित्य स्नान उपोषण आदी व्रताने पुरुषोत्तम भगवान त्यांच्यावर प्रसन्न झाले व त्यांना दर्शन दिले व म्हणाले, सुदैवा तू भाग्यवान आहेस. आता तुझे भविष्य ऐक. 12 वर्षापर्यंत हा तुझा पुत्र वाचेल. मी प्रसन्न होऊन तुझा पुत्र तुला दिला. गरुडाने तुला हा पुत्र दिला व मी त्याला दीर्घायुष्य दिले. तुम्ही आता गृहस्थाश्रमीचे सुख भोगून अंती ब्रह्मलोकाप्रत जाल व तेथे सहस्त्रवर्षे दिव्य जीवन जगून पुनश्च मनुष्य जन्मात याल. दृढधन्व नावाचा तू विख्यात राजा होशील. इंद्रपदाहून अधिक तुझे वैभव असेल व 10,000 वर्षापर्यंत तू राज्यसुख भोगशील. तुझी पत्नी गौतमी पुढील जनी गुणसुंदरी म्हणून प्रसिद्ध महासती होईल. तुला 4 पुत्र व 1 कन्या होईल. देवादिकांनाही दुर्लभ असे तुला वैभव व भोग भोगाव्यास मिळेल व कृतकृत्य होशील. तेव्हा हा तुझा पुत्र शुकदेव वनात शुक होऊन वटवृक्षावर बसून तुला बोध करील. तो ऐकून तू साशंक होशील व घरी जाशील. पुढे विषय सुख वैभव त्यागून तू आत्मचिंतन करशील. तेव्हा तेथे वाल्मिकी येऊन तुला बोध करतील. इतक्यात तो द्विजनंदन उठला व श्रीहरीच्या चरणाला लागला. आई वडिलांना दंडवत केले. द्विजसुताला पाहून गरुडही आनंदला. देवही आनंदित झाले. शेवटी सुदैवाने श्री ऋषिकेशला विचारले, 4 सहस्त्र वर्षे दुष्कर तप करून मी तुला प्रसन्न करून घेतले. तेव्हा तू ते निष्ठुर वचन कथन केले होतेस की वत्सा तुझ्या प्रारब्धात पुत्रसुख नाही. मग हे असे आता कसे घडले? माझा मृतपुत्र जिवंत झाला त्याचे कारण मला स्पष्ट करून सांगा. गोविंदा गोविंदा.